नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. शेतकरी बांधवांनो, मी आज स्वतः माझ्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जो काही माझा हरभरा आहे तर तो हरभरा त्या ठिकाणी मी आज प्रत्यक्षामध्ये दाखवणार आहे. कशा पद्धतीनं आपण या हरभऱ्याचं नियोजन केलं होतं आणि आज रोजी आपल्या हरभऱ्याची काय कंडिशन आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्या हरभरा पिकाला हे घाटे त्या ठिकाणी लागलेले आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकतात की जो काही घाटा आहे ते घाटे प्रचंड शेजारी लागलेले आहेत आणि जो दाणा आहे या घाट्यामधला तर तो दाणासुद्धा खूप टणक त्या ठिकाणी झालेला आहे आणि एकदम जबरदस्त या ठिकाणी घाट्यांची संख्या आपल्याला आपल्या या हरभरा पिकाला लागलेली दिसत आहे. तुम्ही बघू शकता. कॅमेरामध्ये तुम्हाला फारसं काही इतकं क्लिअर दिसणार नाही कारण सकाळचं सत्र आहे आणि ऊनसुद्धा पडलेलं आहे, परंतु तरी देखील मात्र मी तुम्हाला या ठिकाणी हा हरभरा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. बघू शकता तुम्ही घाट्यांची संख्या बघा, एकदम खालून हे घाटे लागलेले आहेत आपल्या हरभऱ्याला आणि निश्चितच जास्तीत जास्त घाटे आपल्या या हरभरा पिकाला लागलेले आहेत. तुम्हाला या ठिकाणी सुद्धा मी दाखवतोय. या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता की कशा प्रकारचे घाटे या ठिकाणी आपल्या हरभरा पिकानं त्या ठिकाणी पकडलेले आहेत आणि अगदी दाट आहेत. कसल्याही प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव नाही, अळींचा सुद्धा त्या ठिकाणी प्रादुर्भाव नाही आहे आणि घाट्यांची संख्या शेतकरी बांधवांनो प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या या हरभरा पिकाला लागलेली आहेत. खऱ्या अर्थानं याचं नियोजन कशा पद्धतीनं आपण केलं तर ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. कारण होतं काय की बऱ्याचदा त्या ठिकाणी आम्हाला प्रश्न विचारले जातात की सर त्या ठिकाणी फक्त तुम्ही आम्हाला नियोजन सांगतात, परंतु प्रत्यक्षामध्ये नेमकं तुमचं पीक कसं आहे याबद्दल सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ एखादा देत चला. म्हणून मी आज मात्र विचार केला की नाही, आपण प्रत्यक्षामध्ये आपण जे काही लोकांना सांगितलं आहे तर ते स्वतःसुद्धा आपण त्याचा प्रयोग आपल्या शेतामध्ये केला तर ते नेमकं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. शेतकरी मित्रांनो, आपण या हरभऱ्याला सर्वात पहिलं म्हणजे की ज्यावेळेस आपण हरभरा हा लागवड केला होता त्यावेळेस मात्र पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर ज्यावेळेस मात्र हरभरा उगवून आपला आला आणि त्यानंतर मात्र आपण त्यावरती पहिली फवारणी घेतली होती. तर त्या फवारणीमध्ये शेतकरी बांधून आपण फक्त 2च प्रोडक्ट त्या ठिकाणी वापरले होते. एक म्हणजे बायोटाएक्स म्हणजे सिव्हिडिक एक्स्ट्रास म्हणून त्याचा त्या ठिकाणी वापर केला होता आणि सोबत शेतकरी बांधवांनो 1261 हे विद्राव्य खत आपण त्या ठिकाणी घेतलं होतं साधारणतः 20 ते 25 दिवसाच्या अंतरामध्ये. शेतकरी बांधवांनो, त्यानंतर ची जी काही फवारणी आहे ती फवारणी आपण साधारणतः ज्यावेळेस मात्र आपल्या हरभरा पिकाला 1-2 फूल त्या ठिकाणी दिसायला लागलं होतं त्याच वेळेस आपण त्या ठिकाणी फवारणी केली होती आणि त्या फवारणीमध्ये शेतकरी बांधवांनो आपण त्या ठिकाणी तुम्हाला हरभरासुद्धा मी दाखवतोय आणि त्या फवारणीमध्ये आपण शेतकरी बांधवांनो ताबोली चा वापर त्या ठिकाणी केला होता आणि सोबत 1261 हे त्या ठिकाणी आपण विद्राव्य खत वापरलं होतं आणि सोबत आपण साप जे काही बुरशीनाशक आहे त्याचा वापर त्या ठिकाणी केला होता. 3 प्रोडक्ट आपण त्या ठिकाणी वापरलेले होते आणि शेतकरी बांधवांनो त्याचा फायदा असा झाला की प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्या हरभरा पिकाला जे काही फुलं आहेत तर ते फुलं प्रचंड त्या ठिकाणी लागले आणि लागल्यानंतर मी परत असा विचार केला की अजून फुलांची संख्या वाढायला पाहिजे, अजून त्या ठिकाणी आपल्या हरभरा पिकांना डेरा करायला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त घाटे आणि जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपण ज्यावेळेस मात्र हे ताबोली मारलं त्याच्यानंतर जवळपास 15 दिवसाच्या दरम्यान आपण शेतकरी बांधवांनो याच्यावरती परत एक फवारणी घेतली आणि त्या फवारणीमध्ये आपण त्या ठिकाणी टाटा बहार, एक हरू फंगीसाईड आणि परत आपण 1261 आणि त्यासोबत इमामेक्टिन बेन्झोएट अशा प्रकारची फवारणी आपण आपल्या हरभरा पिकामध्ये त्यावेळेस करून घेतली होती. शेतकरी बांधवांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता की एकदम जबरदस्त या ठिकाणी आपला हरभरा आले आहेत. एकदम जबरदस्त म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये घाटे आपल्या या हरभरा पिकानं त्या ठिकाणी धरले आहेत. तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतोय. बघू शकता इकडे आमच्याकडं नीलगाईंचा खूप प्रचंड आम्हा शेतकऱ्यांना ताण आहे, त्यामुळे बरेचसे नास धूस या ठिकाणी करत असतात. हे बघा या ठिकाणी असे गेलेले ते हे कंटिन्यू शेतकरी बांधून या ठिकाणी जातच असतात. परंतु मी विचार केला की नाही, आज जे काही आमचे
शेतकरी बांधव आहेत त्यांना तर आपण प्रत्यक्षामध्ये आपला हरभरा हा दाखवलाच पाहिजे. त्यामुळे आपण शेतकरी बांधून या ठिकाणी मी तुम्हाला हे दाखवतोय. असं काही नाही आहे की मी एकाच ठिकाणी एक झाड तुम्हाला दाखवतोय. प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला फिरून त्या ठिकाणी माझा हरभरा हा त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, एकदम चांगल्या प्रकारचा आपला हा हरभरा या ठिकाणी आलेला आहे. शेतकरी बांधवांनो, आपण टाटा बहार आणि त्या ठिकाणी जे काही हरू आहे, त्यानंतर जे काही इमामेक्टिन बेंझोडिन 1261 जी काही फवारणी आपण फुलोऱ्यामध्ये असताना केली होती, त्याचा फायदा असा झाला की प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्या हरभरा पिकाला फुलं तर लागलेच, प्रचंड फुलं लागले. डेरा तर त्यांनी केलेच होता 1261मुळे. प्रचंड प्रमाणामध्ये फुटव्यांची संख्यासुद्धा वाढली होती. आणि त्यानंतर शेतकरी बांधवांनो, या हरभऱ्याने त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये, अतिप्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घाटे धारणा केली. आणि घाटे धारणा केल्यानंतर शेतकरी बांधवांनो, आपण त्यावरती शेवटची फवारणी शेतकरी बांधवांनो काय की इंडाक्झाकार, जे काही पहिलं आव्हांड नावानं ते औषध आपल्याला मिळत होतं अळीनाशक म्हणून, तर ते इंडाक्झाकार आपण या ठिकाणी घेतलं होतं. आणि सोबत एक विद्राव्य खत घेतलं, जेणेकरून जे काही दाणा आहे, या दाण्याची जी काही साईज आहे ती साईज त्या ठिकाणी वाढेल, शायनिंग त्या ठिकाणी वाढेल. यासाठी 05234 या विद्राव्य खताचा आपण या ठिकाणी वापर केलेला होता. शेतकरी बांधवांनो, जे काही फवारणी आपण या ठिकाणी करतो, जे काही पाणी व्यवस्थापन त्या ठिकाणी करत असतो, तर या पाठीमागचा उद्दिष्ट फक्त एकच असतं की जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला या ठिकाणी व्हावं. या अनुषंगानं सगळे त्या ठिकाणी प्रयत्नशील असतात आणि शेवटी त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळालं पाहिजे. या अनुषंगानं शेतकरी बांधवांनो, आपण जीवाच्या आकांताने त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. निश्चितच प्रत्येक शेतकरी बांधवांचा हाच प्रयत्न असतो की मला जास्तीत जास्त उत्पादन कशा पद्धतीनं मिळेल. तुम्ही बघू शकता, आज जास्त फारसं न बोलता शेतकरी बांधून मी फक्त तुम्हाला या ठिकाणी आपला हरभरा दाखवतोय, जेणेकरून शेतकरी बांधून तुम्हाला सुद्धा कळेल की कशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी नियोजन केलं आणि कशा पद्धतीने या ठिकाणी जे काही घाटे आहे ते घाटे आपल्या या हरभरा पिकाला लागलेले आहेत. तुम्हाला दुरून जास्त काही दिसत नसेल, परंतु प्रत्यक्षामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. तुम्ही बघू शकता शेतकरी बांधून, हे बघा खूप घाटे त्या ठिकाणी लागलेले आहेत. खूप प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी घाट्यांची संख्या आहे. खूप चांगल्या प्रकारचा हरभरा या ठिकाणी आलेले आहेत. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ मी तुम्हाला यासाठी केला की मी सुरुवातीलाच सांगितलं की प्रत्यक्षामध्ये शेतकरी बांधवांना कळायला हवं की नेमकं तुम्ही कसं नियोजन करतात. आम्हाला फक्त सांगूच नका, तर प्रत्यक्षामध्ये तुमचा सुद्धा आम्हाला पिकं त्या ठिकाणी दाखवा, जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की तुम्ही जे काही सांगता ते योग्य का अयोग्य, बरोबर आहे का नाही. शेतकरी बांधवांनो, आता जो काही आता आजचा आपला हा व्हिडिओ, यानंतर मी परत किती ऑरेज आपल्याला साधारणतः या क्षेत्रामध्ये येतं. असं साधारण आपलं हे जे काही क्षेत्र आहे, हे साधारणतः 30 गुंठ्याचं क्षेत्र आहे. 30 गुंठे हे वावर आहे, शेत आहे. आणि यामध्ये फायनली याची सोंगणी वगैरे झाल्यानंतर, मळणी झाल्यानंतर नेमकं किती ऑरेज आपल्याला या पाऊण एकरामध्ये 30 गुंठ्यामध्ये आलं, या संदर्भात सुद्धा मी प्रत्यक्षात व्हिडिओ तुम्हाला त्यावेळेस देणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता अजून एक व्हिडिओ मी तुम्हाला साधारणतः या 2-3 दिवसामध्ये देणार आहे. आणि तो असा असणार आहे की आपला हा एक प्लॉट आहे हरभऱ्याचा, आणि अजून दुसरा प्लॉट आहे 30 गुंठ्याचा, जो की या शेजारीचा आहे. आणि त्या शेताचं वैशिष्ट्य असं आहे शेतकरी बांधवांनो की तो सुद्धा हरभरा असाच आहे, फक्त पाठीमागचा आहे. अजून फुलोऱ्यामध्ये आहे, काही प्रमाणामध्ये घाटे पकडलेले आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो, तो जर प्लॉट तुम्ही जर बघितला तर तुम्ही पाहून थक्क व्हाल. कारण शेतकरी बांधवांनो, त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या हरभऱ्याला आपण खताचा एकही दाणा त्या ठिकाणी दिलेला नाही आणि पूर्ण डेव्हलप झालेलं आहे, पूर्ण प्लॉट डेव्हलप झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, त्या पाठीमागचं रहस्य काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत. अगदी 2च फवारण्या आणि खताचा एकही दाणा त्या ठिकाणी टाकलेला नाही आहेत. तर तो व्हिडिओ शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी अगदी या 2-4 दिवसामध्ये देणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज तरी मी फक्त माझा मानस हा होता की प्रत्यक्षामध्ये तुम्हाला जो काही माझा हरभरा आहे तो हरभरा या ठिकाणी दाखवावा. शेतकरी बांधवांनो, हरभरा कसा वाटला, तुमचा हरभरा कसा आहे, अजून नेमकं तुम्हाला या हरभऱ्यामध्ये काय कमतरता वाटली, बरा आला का, या संदर्भामध्ये निश्चितपणे सांगा, कमेंट्स करा. शेतकरी बांधवांनो, माहिती कशी वाटली, माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.